तर का म्हणता पोट्यो, आम्ही कुठेतरी चाललो आणि ह्या ब्लॉग उद्या सायंकाळी अपलोड होईल, तर तुम्हाला माहीत पडेल का 2 दिवसात आम्ही कुठं पोहोचू. आमची पॅकिंग वॅकिंग सब डन आहे आणि वेद्या बी आला आहे फ्लॅटवर. सगळं काही होऊन आहे तयारी, बस आता आंघोळ करायची आहे. आमची ट्रेन 7:30ची होती पण लेट होत आहे. ते ट्रेन येणार आहे म्हणजे नागपूर जंक्शनवर 9:30 वाजता. तर ते मी तुम्हाला अपडेट तर देतच राहीन, तुम्ही पाहत राहा. आता मी बडे आंघोळ करतो कारण पॅकिंग वॅकिंग सब डन आहे आमची. आता बडे आंघोळ करतो, तयारी करतो, मॅगी आणली, मॅगी खातो आणि थोड्या वेळा निघतो आपल्या रेल्वे स्टेशनसाठी. तर पुट्टो जस्ट झाली आपली आंघोळ आणि तुम्हाला माहित होतं आंघोळ झाल्यावर मी म्हणलं होतं का मॅगी खाईन आणि आपली मॅगी बी शिजूनच आहे पहा. म्हणजे मी ना आंघोळीच्या पहिलेच मॅगी बनवून घेतली होती. आता आंघोळ तर झाली, आता बड्या मॅगी खातो आणि तुम्हाला सायंकाळी भेटील म्हणजे जेव्हा मेट्रोत बसेन तेव्हा, कारण आता टाईम आहे आमची पॅकिंग वॅकिंग सब होणे तुम्हाला जसं पहिले दाखवलंच होतं. आता बस मॅगी वॅगी खातो, थोडा आराम करतो ना मग निघतो मेट्रोनं डायरेक्ट आपल्या नागपूर रेल्वे स्टेशनवर. आपली तयारी झाली आहे ना, आता आपण निघत आहोत. पण माझ्या मित्र येऊन आहे डीजे सुजाल, ह्या मला म्हणत आहे का नको जाऊ किंवा मला बी नाही, पण मी आले नाही कारण आम्हीच चाललो. तर चला आता भेटू डायरेक्ट मेट्रो मध्ये. ठीक आहे. तर पोट्यो आता आम्ही मेट्रो स्टेशनवर ना, आता चाललो आम्ही मेट्रो पकडून डायरेक्ट नागपूर रेल्वे स्टेशनवर. पोट्यो जस्ट आम्ही बसलो मेट्रो मध्ये आणि आता आम्ही चाललो डायरेक्ट नागपूर रेल्वे स्टेशन. आता ठीक आहे, आता बड्या माणूस किती वाटत आहे. तर जस्ट आम्ही उतरलो नागपूर रेल्वे स्टेशन मेट्रो स्टेशनवर ना. आता आम्ही चाललो रेल्वे स्टेशन. तिथं हिंगणघाटचे जेवढे बी येऊन होते म्हणजे हिंगणघाटचे जेवढे क्रिएटर्स आहे ना आपले मित्र तेवढे येऊन आहे. आणि आम्हीच लेट झालो, माहीत नाही. तिथं हिंगणघाटवरून आले तरी बी लवकर आले आणि आम्ही इकडं बक्षुदीस करत राहिलो. बरं तर आता रेल्वे स्टेशनवर जाऊ, त्यांना भेटू. आणि तेव्हाले सांगत होते का म्हणजे आपली ट्रेन लेट आहे बा म्हणून. तर तेच आपल्याला टाईम सांगा किती लेट आहे किती नाही. तसं तर 9 वाजताचा टाईम सांगितला होता. आता माहीत पडेल कधी येते ना कधी नाही. तर भेटू मग त्याच्यासोबत. पोट्यो जस्ट आम्ही पोहोचलो नागपूर रेल्वे स्टेशन आणि पूर्ण आपले मित्र भेटून गेले. आणि काही इकडं आहे जे अलगच काही भाग इकडं अलगच काही यायचं चालू आहे. आणि हे काही आपल्याला भेटायला तयार नाही. ठीक आहे, तर आमची पुरी जिरली आहे इथं बॅगा आणूस पुरा हात दुखला. तर आता तुम्हाला डायरेक्ट भेटू रेल्वेमध्ये. बट फायनली आम्ही ट्रेनमध्ये आलो आणि आता आमची ट्रेन चालवायला टाईम आहे. तर आम्ही बसून टाइमपास करत. तिकीट दिखा दो. फोटो झाला आपला मॅटर. कुठे आता काही घरून टिफिन आणले ते आम्ही खाणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही आलो हात धुवासाठी. कधी तर बहुत गर्दी आहे पहा. घरून आणले होते ताईनं पराठे, तर सगळ्यांना दिले आणि आम्ही आता पराठे एन्जॉय करतो. आणि त्याच्या बाद माहिती काय करतो तुम्ही ब्लॉग पाहत राहा फक्त. मोठं सायंकाळी झोपलो होतो, आता उठलो. आता शाळेत 7:30-8 वाजत आले आणि आम्ही कुठं आलो हे नव्हतं माहीत. मागच्या स्टेशनवर थांबलो होतो पण ते नाव नव्हतं लिहून ना. आता बिन आमची ट्रेन चालूच आहे आणि तरी आम्हाला 10 किंवा 11 वाजू शकतं समोरच्या स्टेशनवर पोहोचायला. आणि त्या स्टेशनचं नाव पण आता आठवत नाही. जसे तिथं पोहोचतो तसं तुम्हाला सांगतो का कुठं पोहोचलो आम्ही ना, तिथून कसं काय निघायचं आहे सगळं. आणि आम्ही कुठे चाललो आहे ते तुम्हाला तिथं गेल्यावरच माहीत पडेल. बरं तर मोठे मी आता फ्रेश होतो बड्या. आणि आता समोरचं स्टेशन आल्यावरच चाय नाश्त्यासाठी आता ट्रेन थांबली झाशी स्टेशनवर आणि आम्ही इथं उतरलो सामान घ्यायसाठी. कारण लगेच टायमाबाद इथं ब्रेक भेटला. तर आता इथं सगळे म्हणजे जे बी पॅसेंजर उतरायचे ते उतरत आहे आणि कोणी सामान घ्यायसाठी पण उतरले. आम्ही सामान घ्यायचं आहे आम्हाला, तर म्हणून आम्ही उतरलो. म्हणजे आमच्याकडे खायले प्यायले ना चाय प्यायला आम्ही उठलो तेव्हापासून ना काही तुम्हीच पाहिलं. तर आता पाहतो काहीतरी खावाले घ्यायचं आहे तसं घेत आहो. आपल्या सोबतच्या जिथं जागा भेटेल ना तिथं रील बनवायला लागते. नागपूरपासून स्टार्ट केलं तर आता पहा इथं बिन रीलच बनवत आहे एकाचं. चला ठीक आहे, आज जे काय बी आहो रील्स बनवू इथपर्यंत आलो. मी बी थोडं खायचं सामान चिप्स आणि पाणी बॉटल घेऊन घेतली.
अजून आमच्या झाला आहे दुपारच्या खायच्या टाइम ज्याच्यात आणल्या होत्या विशाल दादानं पालक पुरी, तर ते आम्ही खात आहोत आणि हा चटणी वाटत आहे. तर ते आमचं खाणं पिणं सब चालू आहे आणि आम्ही थांबून म्हणजे ट्रेनमध्ये जात आहोत. आता ते खातो आम्ही आणि 7-8 वाजेपर्यंत पोहोचीन. पोट्टे मी होतो झोपून उठलो आणि मी यावं आता मथुरात म्हणजे आम्ही पूर्ण पोट्टे, बाकीचे पोट्टे गेले पाणी आणाले. मी आपला रोहित आलतो. अरे माहीत आहे ना, माहीत आहे पोट्टे मला. मी रोहित आलतो, चिप्स न स्प्राईट घ्याले. आता आम्ही चाललो आमच्या जागेवर. तर पोट्टे आम्ही आता दिल्लीच्या जवळपास आलो आहोत आणि आम्ही पूर्ण पॅकिंग केली आहे आणि सगळेजण तयार आहे उतरासाठी. जसे दिल्ली पोहोचू तसं उतरू आणि तिथून आम्हाला गाड्या घ्यायला येणार आहे. त्याच्यावर आम्ही समोर निघू. तर तुम्हाला समोर दाखवत आहोत अजून पाहता. जस्ट आम्ही दिल्लीमध्ये उतरलो. आता इथून आम्हाला गाडी पिकअप करायसाठी येणार आहे आणि गाडी बसलं का तिथं समोर निघू. मध्यात आपण जेवण करायसाठी बी थांबू. तर तुम्ही समोर बनवून राहा. तर पोट्टे आजचा ब्लॉग आपण करू इथंच एंड ना. सगळं काही तुम्हाला माहीत पडेल पुढच्या ब्लॉगमध्ये. आता त्याच्यासाठी सबस्क्राईब करून घ्या.